काय झालं? काय करताय तुम्ही? का करताय मला? कोण आहे तुम्ही? विजेंद्र बिराजदार. अच्छा, म्हणजे हे ते बिराजदार आहे होय. म्हणजे तू विराजस यांच्याकडे ड्रायव्हर आहे? साहेब, हा त्या मसालेवालीला काहीतरी धमकी देत होता, बर्बाद करायचं म्हणत होता आणि विराजसला सुद्धा म्हणत होता. काय रे? हो नाही नाही हो साहेब, काय पण बोलतो. नाही नाही, आपला काही संबंध नाही. अहो मी बिचारा बोळा गरीब निरागस माणूस आहे हो. खरं सांगतो तुम्हाला. आणि खरं सांगू का, त्या राधावर माझं प्रेम आहे हो. आणि त्या पोराशी पण आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. अहो मी खूप साधा माणूस हो, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. तुझं त्या पोरीवर प्रेम आहे? खरंच? हा, खरंच प्रेम आहे. मग तुझ्या या होणाऱ्या बायकोला घेऊन गायब व्हायचं. काय? ए साहेब, काय सांगतायत ते कळत नाही का? वेगळ्या भाषेत सांगू का? त्या मसालेवाल्या पोरीशी 3 दिवसात लग्न करायचं आणि फॉरेनला निघून जायचं. फॉरेन? हो, आणि हनीमूनला नाही, कायमचं. हा साहेब, काय चेष्टा करताय का? हा काय? अहो काय फॉरेनला जायचं म्हणजे ते तुमच्यासारख्या लोकांना ठीक आहे. मी आपला गरीब माणूस हो. तिथं पैसा केवढा लागतो? पैशाची व्यवस्था होईल. आता तू ठरव, तुला इथे असं राहायचंय का फॉरेनला जायचंय? आईला, ही तर डबल लॉटरी आहे. म्हणजे पोरगी मिळेल आणि पैसा पण मिळेल. फक्त डील कबूल करायचं. ओके ना मग? हा, एकदम ओके. पण हे सगळं तुम्ही काय करताय? हे बघ, खरं तर तुझं याच्याशी काही घेणं देणं नाही, तरी पण सांगतो. असं समज की आम्हाला ती मुलगी या शहरात नकोय. हा पण, आणि प्रश्न पण नकोय. जेवढं सांगतोय ना तेवढंच करायचं. कळ. त्या मसालेवाल्या पोरीशी 3 दिवसात लग्न करायचं आणि इथनं गायब व्हायचं. तुला जी काय मदत लागेल ती मी करेन. कळलं? नाहीतर कळलं. जग्गू शेठ, अहो नशीब काढलंय राव आपण. हो चालतंय, करतो मी. आता विराजसच्या आयुष्यातनं या अनाथ पोरीची सावली कायमची दूर करून टाकेन. काय चंदूशेठ, काय म्हणते आपली फिरती मिसळ? मुंग्या, अरे जोरात चालली आपली मिसळ. आणि कसं आहे ना मुंग्या, सगळ्यांनाच आपल्याकडे यायला जमेल असं नाही ना, म्हणून आपली मिसळ त्यांच्याकडे चालली आहे. घरी गौराई मिसळ. हो, फसवतायत लोकांना. फ्रॉड आहेत हे, फ्रॉड. बंद करा हे मिसळ सेंटर. बंद करा गौराई मिसळ बंद करा. गौराई मिसळ बंद करा. गौराई मिसळ बंद करा. गौराई मिसळ बंद करा. काय झालं? काय झालं? काय झालं काय विचारताय? काय होणार होतं ते विचारा. मिसळ मध्ये पिना टाकून विकता तुम्ही?
पिन कसले पिन? ह्यात पिना आहेत पिना. खराब माल विकतायत हे. खाऊ नका इथे कोणी, घसा चिरला जाईल तुमचा. नाही हो काही काय बोलताय, आमची मिसळ चांगली आहे. एवढा धडधडीत पुरावा दाखवते तरी मला खोटं ठरवताय. अहो नाही आम्ही खोटं नाही बोलत आहे, खरं सांगतोय. काही नाही, आमची मिसळ बंद करा बंद करा, गौराई मिसळ बंद करा, बंद करा बंद करा. चंदूशेठ अहो काय झालं? कसला आवाज आहे? बाई 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 याला समजा. ते म्हणतात की मिसळीमध्ये पिना आहेत. पिना? हा शक्यच नाही. अहो आमची राधा किती सगळं चांगलं करते, मी खात्री देते तुम्हाला. वा छान. इथे ज्या बाईला दिसत नाही ती बाई गॅरंटी घेते. आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? मी इथे पिन सापडलेली दाखवते आणि यांची गुरमी बघा. मिसळ केंद्र नाही, कत्तलखाना आहे, कत्तलखाना. अहो असं काय बोलताय? पिना टाकून लोकांच्या जीवाशी खेळताय. धंदा जोरात आहे म्हणे. थांबा, यांचा धंदाच बंद पाडते आज. बंद करा गौराई मिसळ बंद करा. बंद करा गौराई मिसळ बंद करा. बंद करा बंद करा बंद करा बंद करा. दादा उद्या परत या. बोला चंदूशेठ. राधा ताई अगं प्लीज लवकर इकडे. एक मिनिट मुंग्या, काय झालं? राधा ताई इकडे एक बाई आली आणि खूप माणसांना घेऊन आली. ती म्हणते की आपल्या मिसळीत पिना सापडल्यात आणि इथे खूप आरडाओरडा करते. तू लवकर ये. काय झालं आता? काय झालं? ते लोक घरी मोर्चा घेऊन आलेत, आपल्या मिसळीत पिन सापडली. अरे बापरे. एक काम कर, तू जा, मी हे सगळं आवरून येतो. जा तू. हा? हा बोल. हा कांताताई, काय करायचं माहिती आहे ना? माहितीये, पण पैसे नक्की मिळणार आहेत ना? एकदा का लग्न लागलं ना तर इतका पैसा मिळेल ना बिराजदारांकडनं का तू वाहून जाशील. आता फक्त त्या म्हाताऱ्याला बरोबर अडकवायचं आहे. थांबा, आता पोलिसांनाच बोलवते. नाही नको प्लीज प्लीज. पोलिसांना नको. पोलिसांना कशाला बोलत आहे? असं कसं? जीव गेला असता माझा, मी पोलिसांना बोलवणारच. मी काय म्हणतो, ऐका मी काय म्हणतो, ऐका ना. चुकून पडले असेल, चुकून पडले. चुकून? हा. तुमच्या एका चुकीमुळे इथे जीव गेला असता आमचा. मी माफी मागतो, हात जोडतो, पाय पडतो. वाटलं तुमचं, प्लीज खूप असं नका करू. नाही, तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. खरं तर धरून आणलं पाहिजे यांना. असं कसं? मी पोलिसांना फोन करणार. ऐका ना, मी पाय पडतो तुमच्या. थांबा. काय करताय तुम्ही? हो, ही काय पद्धत झाली का? हो का? मग यात पिना टाकायची पद्धत बरोबर आहे का? हो, मी नाही टाकलं त्याच्यामध्ये पिना, खरं सांगते तुम्हाला. राधा असं करणार नाही हो. ती अनाथ पोरांना जेवायला देते, ती स्वतः अनाथ आहे, जीवाची काळजी घेते. रस्त्यावरच्या पोरांना काही दिलं तरी त्यांना कोण विचारणार आहे? शेवटी फुकट ते पौष्टिक, म्हणून तुम्ही काही खाऊ घालाल का? अहो काय बोलताय हो तुम्ही? काय बोलताय? ते नजर चुकून झाली असेल तर? हो, मी खरं सांगते, तुमचा काहीतरी मोठा गैरसमज झालाय. मी खरंच असं काही केलेलं नाहीये. गैरसमज? हा बघ, हा इथे पुरावा आहे. बघ तुझ्या डोळ्यांनी बघ. डोळे फुटलेत का तुझे? ह्या लोकांना ना लाजच नाहीये. माफी मागायची सोडून हुज्जत घालताय. थांबा, आता पोलिसांशीच हुज्जत घाला.
चूक झाली, माफी मागतो, चूक झाली. गप्प बसा खोटारडे कुठले. मी पोलिसांना फोन लावणारच. हॅलो, पोलीस स्टेशन. हा, हॅलो, नमस्कार. मी आणि माझा मुलगा विराजच तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी येऊन पोहोचलो. बरं, ठीक आहे. तुझं लक्ष 100% कामात हवं. कामात वाला इतर कुठलाही व्यक्ती नको, कळलं? बाबा बाबा साहेब, हीच आहे ती आणि हिनीच ह्या मिसळमध्ये पिना टाकल्यात आणि हे सगळं ना हीच बघते. काय हो, काय म्हणताय या मॅडम? यांनी केलेले सगळे आरोप मान्य आहेत तुम्हाला? नाही नाही नाही, मी 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 मिसळीत नाही नाही नाही, मग काय मीच टाकल्या काय यात पिना? मला काय हौस आली पिना टाकून खायची? ताई, तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. यायलाच नको. बंद करा, बंद करा. तू असं करशील असं वाटलं नव्हतं, म्हणूनच मिसळ हरली हिची स्पर्धेत. साहेब, तुम्ही आतमध्ये तपासा हवं तर कशातच काही नाहीये. तुम्ही प्लीज चेक करा. आमच्या समोर पुरावा आहे. तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यावंच लागेल. नाही 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 साहेब, आमच्या बिट्टीने काय नाही केलं. बिट्टीची चूक नाही, म्हणजे चुकून पडलं असेल. ते चुका होतात ना माणसाकडून. जेलमध्ये नका टाकू, नका टाकू. चंदूशेठ, काय काय नाही, काय नाही. माझी पोरगी होती, तिने काय नाही केलंय. तिने काय नाही केलंय. तिची चूक नाही. चुकून झाले. पाया पडतो, पाया पडतो. अरे वा वा वा, आता अक्कल आली का? यापुढे अशा चुका व्हायची जागाच ठेवणार नाही. सगळंच बंद करेल. साहेब, हिला अटक कराच, म्हणजे हिचं डोकं ठिकाणावर येईल. बंद करा, बंद करा. गौराई मिसळ बंद करा. बंद करा, बंद करा. गौराई मिसळ बंद करा. चंदूशेठ, चंदूशेठ, काय होतंय तुम्हाला? आपण दवाखान्यात जाऊया. मला मदत करा ना, यांना दवाखान्यात नेला प्लीज. यांना त्रास होतोय. हा, आता झाली यांची नाटकं सुरू. ह्या अशाने काही होणार नाही. हा साहेब, तुम्ही अटक करा यांना. नाही हो चंदूशेठ, काय होतंय तुम्हाला? काय करताय? त्यांना बरं नाहीये. तुम्ही मला सोडा. मुंगे, त्यांना औषध दे. चंदूशेठ, काय झालं? मुंगे औषध आण. चंदूशेठ, चंदूशेठ काय होतंय? असं नका करू. थांबा मुंगे, आण औषध लवकर. साहेब प्लीज माझं ऐकून घ्या. मी खरंच काही नाही केलेलं. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. साहेब, कुठे घेऊन चालले तुम्ही हिला? पोलीस स्टेशन मध्ये. का? त्यांनी बनवलेल्या मिसळमध्ये पिन निघाली आहे.
नाही 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 साहेब, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. अहो ती अशी मुलगी नाहीये आणि तुम्ही तिला अशी अटक नाही करू शकत. हा चंदूशेठ, अगं तू नको काळजी करू. मी आहे ना, मी जबाबदारी देतो. साहेब अहो सोडा हिला. हा हे बघा, तर त्यांनी कंप्लेंट केली आहे, त्यांच्याशी बोला. ठीक आहे, मी बोलतो. राधा तू टेन्शन घेऊ नको. हा मी आहे तोपर्यंत तुला मी काही होऊ देणार नाही. मी बोलतो साहेब. 5 मिनिटं द्या. मी आलो. चंदूशेठ मी येतो. राधा तू काळजी नाही. ओ ताई हो ताई, काय करताय तुम्ही? हा काय आरोप करताय? कोणी काही मुद्दा म्हणून टाकेल का मिसळीमध्ये पिन? आता चुकून झाला असेल, होते चूक. आता तिच्याऐवजी तुम्ही असते तर माणसाकडनं चूक होते. हो बघा त्या पोरीकडे, किती बिचारी भोळी पोरगी हो. माफ करा तिला, जाऊ द्या. जाऊ द्या. नाही. अहो असं काय करताय? हो तर मी तुमच्या पाया पडतो. प्लीज माफ करा तिला. अहो बिचारी पोरगी हो, गरीब आहे. हा अख्खं घर तिच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमची तक्रार मागे नाही घेतली ना तर तिचं अख्खं आयुष्य वाया जाईल. हो प्लीज. हो ताई, तू एक काम करा. तुम्ही हवं तर हे आणखीन घ्या. थांबा, किती आहे माझ्याकडे असतील सगळे घेऊन टाक. त्या पोरी पायी अख्खी इस्टेट उधळतो का काय आता? यार ताई तू यार मध्ये नको पडू. आता हे वेगळं आहे. ताईला बोलतोस? हा अरे या पोरीने तुझ्यावर काय लिंबू फिरवलं का काय? हे वेगळं आहे का? तू जा यार, जा. हे बघा मॅडम, तुम्ही पैसे घ्या. मी हवं तर पाया पडतो तुमच्या. माफी मागतो. प्लीज जाऊ दे. तुम्ही तुमची तक्रार मागे घ्या तेवढी. हा प्लीज. साहेब एक या आता या. साहेब त्या मॅडम कंप्लेंट मागे घेत आहे. बोला. हो साहेब, मी माझी कंप्लेंट मागे घेते. तुम्ही हिला नेऊ नका. सॉरी ग. का? अहो काय झालं, माझ्या मिस्टरांचा फोन आला आणि त्यांचा ना नेमकी गोंधळ झाला. ते पॉकेट ओपन केल्यावर ती पिन पडली का आधीच होती ते काही कळना बघा त्यांना. अरे काय नौटंकी करत गंडवलाय माझ्या भावाला. डोकं गहाण ठेवल्या का तू वागतोय तो. कसं फसवलंय त्याला. घर काय देतोय, बाहेर पैसे काय उधळतोय. चांगला माणूस भेटला म्हणून गैरफायदा घ्याल का त्याचा. फुकटात घर मिळवलं पण मी खपून घेणार नाही, सांगून ठेवते. चंदूशेठ तुम्हाला काही होणार नाही. चंदूशेठ काही होणार नाही. चंदूशेठ टेन्शन घेऊ नका. काय होणार नाही. अरे घर मालक आहेस ना, मग पायाशी काय बसतोयस असा. या पोरीवर पैसे उधळायला आपले पैसे काय वर आलेत. ताई मग काय करायचं? असं सगळं डोळ्यासमोर होत असताना नुसतं पाहत बसायचं का? चंदूशेठ तुम्ही काळजी करू. तुला कसला आला रे एवढा पुळका त्यांचा. तो म्हातारा आहे ना, तो बघून घेईल. तुला काय करायचंय? अगं ताई त्यांची अवस्था तर बघ. आणि कुठे काय बोलायचं ना याचं जरा भान ठेव. अगं ते एकटे कुठे कुठे पुरणार आहेत. तो आला मोठा, त्यांचा घरचा प्रश्न आहे ना तो. तुला काय करायचंय? तू जावई आहेस का? तो म्हातारा जगला काय किंवा मेला काय, तू जबाबदारी घेणार आहेस का?
सगळे अनाथ आहेत, पण हा म्हातारा एरवी मिरवत असतो ना, हिचा आजोबा आहे, हिचा आजोबा आहे म्हणून. मग त्याने विचार केलाच असेल त्याच्या मागे हिचं काय होईल, याची जबाबदारी कोण घेईल. ए थेरड्या, खपायच्या आत सांगून टाक कुठे ठेवले साठवलेली इस्टेट ते. कांता मावशी,